नमस्कार. माझ्या सर्व गुरूंना माझा नमस्कार. मी प्राध्यापिका मनीषा रत्नाकर राव राणे सर्व श्रोत्यांनाही नमस्कार करते. प्रहार या आपल्या वर्तमानपत्रात गेले वर्षभर ज्ञानेश्वरी लेखमाला सुरू आहे. त्याच्यातील भाग क्रमांक 2. शीर्षक आहे लेखाचं ज्ञानेश्वरी महागुरु आणि महानाट्य. ज्ञानेश्वरी एक अद्भुत लेणं. 700 वर्ष मोहिनी घालून असलेली ही ज्ञानेश्वरी आजही घराघरात वाचली जाते. का? सर्वप्रथम ती जगण्याला दिशा देते, मनातला मळ काढते, जीवनाला बळ देते. रणांगणावर आपल्या नातेवाईकांना पाहून कसं लढू असं म्हणून शस्त्र टाकणारा अर्जुन, त्या अर्जुनाला सारथी झालेले श्रीकृष्ण भगवान उपदेश करतात. आजच्या भाषेत समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करतात. कधी गोड शब्दात तर कधी थोडं कठोर बोलून. ती भगवत गीता होय. त्याचं विवरण करताना उदाहरणं देऊन ज्ञानदेव ती इतक्या प्रभावी पद्धतीने मांडतात की वाचकांचंही मन सुदृढ होतं. कळत नकळत त्यांच्या मनावर संस्कार होतो. आजच्या युगात भोवताली रणांगण दिसतं. आपण अर्जुन होतो आणि मग ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला उपदेशाचे हे घोट अमृतवाणीने ऐकायला मिळतात. त्याचवेळी साहित्यकृती म्हणून ती इतकी सौंदर्यपूर्ण आहे की त्यातून कवी, लेखक, नाटककार यांना धडा मिळतो. संवाद लेखनाची ही जणू कार्यशाळाच आहे. धृतराष्ट्र संजय व विशेष करून श्रीकृष्ण अर्जुन संवाद खासच आहेत. यातील अर्जुन प्रश्न विचारतो, प्रेम प्रगट करतो, भक्ती करतो, कधी रुसतो, सलगी करतो, तर श्रीकृष्णही त्याच्याशी लढिवाळपणे बोलतात, कधी शिक्षकाच्या भूमिकेतून बोलतात आणि शिकवतात. हे सारं मुळातून वाचण्याजोगं आहे. काव्य हा म्हणून हा ग्रंथ त्यांचाच शब्द वापरून सांगायचं झालं तर काव्याचा रावो म्हणजे काव्याचा राजाच आहे. त्यातील शब्द लावण्य अप्रतिम, दृष्टांत अतिशय अर्थपूर्ण. यातून वाचकातील कवी मनाला काव्य लेखनाचा वस्तुपाठ मिळतो. ज्ञानदेवांची प्रतिभा इतकी महान की हे सारं कथानक नाट्यमय पद्धतीने आपण मनातल्या मनात रंगमंचावर पाहू लागतो. कथा पुढे सरकू लागते तसे आपण त्यात गुंतून राहतो. प्रत्येक अध्याय संपताना वाचकाला पुढील अध्यायाविषयी उत्सुकता लागून राहते. जशी एखादी दूरचित्रवाणी मालिका पाहताना उत्कंठा असते तशी. मग सुरू करूया आपला प्रवास ज्ञानदेवांचं बोट पकडून ज्ञानेश्वरी सोबत. धन्यवाद.